नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आज आपण नगररचना विभाग भरती 2023 महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, देशातील कोणते राज्य 100% रेल्वे विद्युतीकरण असणारे पहिले राज्य ठरले आहे? झारखंड हे राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 2, एव्हरेस्ट जवळ राष्ट्रध्वजासह स्काय डायव्हिंग करणाऱ्या कोण पहिल्या भारतीय महिला आहेत? तर शीतल महाजन ह्या आहेत. प्रश्न क्रमांक 3, एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत महाराष्ट्र राजभवनात कोणत्या राज्याचा स्थापना दिवस नुकताच साजरा करण्यात आला? तर झारखंड या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 4, केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील विंडफॉल करता प्रति टन किती रुपये कपात केली आहेत? तर 3,500 एवढे केली आहेत. प्रश्न क्रमांक 5, नागरी सहकारी बँकांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज करमुक्त असल्याचा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे? तर मद्रास उच्च न्यायालयाने दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 6, पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते? तर ते उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत होते. प्रश्न क्रमांक 7, भारत आणि कोणत्या देशादरम्यान मित्रशक्ती या लष्करी सरावाला सुरुवात झाली आहे? तर श्रीलंका या. प्रश्न क्रमांक 8, गुजरातमध्ये कोणत्या ठिकाणी जागतिक मत्स्य परिषद आयोजित करण्यात आली आहे? तर अहमदाबाद येथे आली आहे. प्रश्न क्रमांक 9, भारत आणि श्रीलंका यांच्यात कोठे मित्रशक्ती या लष्करी सरावाला सुरुवात झाली आहे? तर पुणे येथे सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 10, गुजरातमधील अहमदाबाद येथे कोणत्या दिवशी जागतिक मत्स्य परिषद आयोजित करण्यात आली आहे? तर 21 आणि 22 नोव्हेंबरला करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 11, भारताच्या DRDO या संस्थेने किती किलोमीटर अंतरावर मारा करणारे निर्भय क्षेपणास्त्र तयार केले आहे? तर 1000 किलोमीटर एवढे. प्रश्न क्रमांक 12, भारताच्या DRDOने नुकतेच कोणते सबसोनिक क्षेपणास्त्र तयार केले आहे? तर निर्भय हे केलेले आहे. प्रश्न क्रमांक 13, ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने कितव्या वेळेस ICC स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे? तर 13व्या वेळेस गाठलेली आहे. प्रश्न क्रमांक 14, भारताच्या क्रिकेटपटू विराट कोहलीने कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध 50वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक झळकावले आहे? तर न्यूझीलंडच्या झळकावले आहेत. प्रश्न क्रमांक 15, गोव्यामध्ये पार पडलेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदतालिकेत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर आपला महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 16, जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाक सीमेवर कोणाचा पुतळा उभारण्यात आला आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या राज्याने आरक्षण मर्यादा 75% वाढवण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला आहे? तर बिहार या राज्याने मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 18, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कोणत्या देशात होणार आहे? तर पाकिस्तानमध्ये होणार आहे. प्रश्न क्रमांक 19, शीतयुद्धाचा करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता? तर 1904ला अस्तित्वात आला होता. प्रश्न क्रमांक 20, भारत सरकारद्वारे कोणत्या वर्षी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरुवात करण्यात आली होती? तर 2020ला सुरुवात करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 21, मराठी रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 5 नोव्हेंबरला हा दिवस साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 22, तेलंगणा सरकारने कालेश्वरम सिंचन प्रकल्पा अंतर्गत मेडागेट्टा धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर गोदावरी या नदीवर बांधलेले आहे. प्रश्न क्रमांक 23, PM जन आरोग्य योजनेअंतर्गत
आयुष्यमान कार्ड काढण्याचे कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर मध्य प्रदेश हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्र राज्यात प्रथमच कोणत्या जिल्ह्यातील पिंगोरी येथे गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन करण्यात येत आहे? तर पुणे येथे येत आहे. प्रश्न क्रमांक 25. भारतीय लष्करात कोणत्या वर्षीपासून महिला सैनिकाच्या नियुक्तीला सुरुवात झाली आहे? तर 2019 पासून सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 26. पर्यावरणासाठी जीवा कार्यक्रम कोणी सुरू केले? तर नाबार्डने सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 27. कोणत्या शहरात भारताचे पहिले बुलेट स्टेशन होणार आहे? तर सुरत या शहरामध्ये होणार आहे. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या राज्य सरकारने कॅन्सरला रोखण्यासाठी होप एक्सप्रेस सुरू करण्याची घोषणा केली? तर महाराष्ट्र राज्याने घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 29. देशाच्या विशेष संरक्षण गटाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अलोक शर्मा यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 30. व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ परिषदेचे नेतृत्व कोणता देश करत आहे? तर भारत करत आहे. प्रश्न क्रमांक 31. सध्या चर्चेत असलेला सिलक्यारा बोगदा कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 32. केंद्र सरकारची PM कुसुम योजना राबविण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 33. 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे? तर सिकंदर शेख ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 34. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अध्यक्ष कोण असतो? तर जिल्हाधिकारी असतो. प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्रात कृषी दिवस कधी पाळला जातो? तर 1 जुलैला पाळला जातो. प्रश्न क्रमांक 36. दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले? तर अलाउद्दीन खिलजी यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 37. गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा केव्हा करण्यात आला? तर 1994ला हा कायदा करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 38. कोणत्या राज्यात द्विगृही कार्यमंडळ नाही? तर पश्चिम बंगालमध्ये नाही आहे. प्रश्न क्रमांक 39. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? तर 1931ला यांना फाशी देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 40. सन 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोणते? तर लाला लजपतराय हे होते. प्रश्न क्रमांक 41. सर्व शिक्षा अभियानचे लोकप्रिय वाक्य कोणते आहे? तर सारे शिकूया पुढे जाऊया हे याचे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 42. आंबेनळी घाट हा महाराष्ट्रातील कोणत्या 2 मार्गांना जोडतो? तर महाबळेश्वर, पोलादपूर या 2 महामार्गांना जोडतो. प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? तर गुगामल हे आहे. प्रश्न क्रमांक 44. बांदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 45. राज्यातील पहिले मेडिकॅप रुग्णालय कोठे आहे? तर जालना येथे आहे. प्रश्न क्रमांक 46. नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 47. देशातील कोणत्या शहरामध्ये 0 माईल पार्कची निर्मिती करण्यात आली? तर नागपूर या शहरामध्ये 0 माईल पार्कची निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 48. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागझिरा अभयारण्य हे गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 49. आगा खान पॅलेस कुठे आहे? तर पुणे येथे आगा खान पॅलेस आहे. प्रश्न क्रमांक 50. भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे?
तर वाराणसी कन्याकुमारी हा भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। धन्यवाद।